सर्वप्रथम राजमाता जिजाऊ आणि आद्य शिक्षिका सावित्रीबाई फुले यांना मी तुमच्या सर्वांच्या वतीने विनम्र अभिवादन करतो। सेवा गौरव सत्कार सोहळ्यानिमित्त या कार्यक्रमाचे अध्यक्ष, तुमच्या शाळेचे मुख्याध्यापक आणि ज्यांचा सेवा गौरव तुम्ही संपन्न करताय ते आमचे मार्गदर्शक, तुमचे माजी मुख्याध्यापक आदरणीय घोडगे सर, ज्येष्ठ शिक्षक आदरणीय गायकवाड सर, गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिक, पदाधिकारी, उपस्थित भावांनो आणि बहिणींनो, वेळ असा खूप पुढे सरकला। कार्यक्रम 11 वाजता सुरू होणार आहे म्हणून मला फोन आला आणि आम्ही बरोबर 11च्या हिशोबाने आलो। आत्ता बसल्यावर मी दुधमल सरांना म्हणालो की आपला हिशोब चुकला, पण आता पोटात भूक लागलेली आहे, खिचडीचा सुंदर वास येत आहे आणि लक्ष सगळं तिकडे लागलेलं आहे आणि अशा विचलित लक्षामध्ये आपण घोडगे सरांच्या विषयाचे गणित मांडणार आहोत। म्हणजे असं म्हटलं जातं की भूक भाकरीची असती तर भाकर खाऊन भागवली असती, भूक भाकरीची असती तर भाकर खाऊन भागली असती, पण भूक ज्ञानाची आहे, भूक विज्ञानाची आहे आणि भूक नव्या तंत्रज्ञानाची आहे। आम्ही आता भाकर खाणार नाही। आणि अशा ह्या ज्ञानमयी सोहळ्यामध्ये एका मुलीने आणि एका मुलाने घोडगे सरांच्या बद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या। त्या संपूर्ण गावाच्या आणि शाळेच्या भावना होत्या। एक माणूस आपल्या कार्यासाठी, आपल्या पदासाठी किती प्रामाणिक असतो आणि प्रामाणिक माणसाला कशा पद्धतीने भरभरून प्रेम मिळतं, सहवास मिळतो, याचं हे ज्वलंत उदाहरण आहे। आणि म्हणून घोडगे सरांच्या बद्दल काय बोलावं आणि गायकवाड सरांच्या बद्दल काय बोलावं हे साऱ्यांना उत्सुकता वाटत होती। आणि त्या दोन मुलांनी, म्हणजे एका मुलाने आणि एका मुलीने जे मनोगत व्यक्त केलेलं आहे, मला वाटतं एक शिक्षकासाठी आणि एका मुख्याध्यापकासाठी हे भरून पावलेलं आहे। एक विद्यार्थी आपल्या गुरुबद्दल, एक विद्यार्थिनी आपल्या गुरुबद्दल आपल्या ज्या भावना प्रकट करते, त्या भावनाच त्याच्या पूर्ण कार्यांची, त्याच्या आयुष्याची, एकूण कामाच्या यशाचं आलेख असते। आणि हा आलेख असा उंचावत उंचावत जातो आणि कधी कधी तो आलेख कागद फाडून बाहेर येतो। तशा पद्धतीनं घोडगे सरांचं काम इथल्या साऱ्या अडचणीवर मात करून एक संघर्षशील रूपामध्ये घोडगे सरांनी इथली शाळा बदलून टाकलेली आहे। स्वतःला बदलणं अवघड असते, इतरांना बदलणं त्याहून अवघड असते आणि शाळेमध्ये असलेल्या विद्यार्थ्यांना आणि पालकांना, गावांना बदलणं अवघड असते। त्या अवघड प्रक्रियेमधून मी जात आहे याची मला जाणीव आहे, म्हणून मी हे उल्लेख करतो। घोडगे सरांना म्हणालो, मी तुमचं गाव कोणतं आहे? तर ते म्हणाले, कळमनुरीमधले कुप्पी गाव आहे। कुप्पी गावाला शिक्षणाचा चांगला वारसा आहे। त्यांचे वडील त्यांचा हात धरून शाळेत घेऊन गेले नसते तर घोडगे सर आज आपल्याला सोहळ्यासाठी उपस्थित राहिले नसते। ते कुठंतरी त्यांच्याच गावामध्ये काहीतरी शेतात, रानात, वनात चिखल तुडवीत राहिले असते, पण त्यांच्या बाबाला शिक्षणाचं महत्त्व कळालं। त्या काळामध्ये 60च्या दशकामध्ये त्यांच्या बाबाला शिक्षणाचं महत्त्व कळालं। असं म्हणतात की शेणाचे हात पेनाला लागले की क्रांती होते, आणि बाबांच्या डोक्यामध्ये शिक्षण घुसलं होतं। त्यांनी पोरांच्या हातामध्ये दुसरं कोणतंही साधन आणि साहित्य दिलं नाही, पोरांच्या हातामध्ये पेन दिला आणि आज घोडगे सरांच्या रूपामध्ये माळकोठ्यामध्ये क्रांती झाली, हे मला या ठिकाणी नमूद करायचं आहे। लोक आपलं अंगण झाडत नाहीत, लोक आपलं अंगण झाडत नाहीत, लोक आपली गाडी साफ करत नाहीत वेळेवर। तो मुलगा म्हणाला, घोडगे सर नळ फिट करत होते, घोडगे सर नळ फिट करत होते, घोडगे सर बाथरूममध्ये पाणी मारून बाथरूम स्वच्छ करत होते, घोडगे सर आपला स्वतःचा टेबल स्वच्छ करत होते, घोडगे सर वर्ग